शिवसेना यूबीटी लीडर एमएलए आदित्य ठाकरे विक्रोली में जन संवाद सभा को संबोधित करने पहुंचे थे। उनके साथ माजी खासदार संजय दीना पाटिल, एमएलसी सचिन अहिर, आमदार सुनील राउत सहित कई शिवसेना यूबीटी नेता मौजूद थे। लोकसभा इलेक्शन को लेकर आदित्य ठाकरे ने कहा कि ये महाराष्ट्र हित और महाराष्ट्र द्रोह के बीच की लड़ाई है। आदित्यजी, ईशान्य मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेला जागा भेटली आहे उमेदवारी, काय वाटतंय? आजचा प्रतिसाद बघून काय वाटतंय? आजचा प्रतिसाद आपण पाहताय तुफान प्रतिसाद आहे। साधारणपणे आपण बघता सगळ्यांचे आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहेत आणि संजय जी तर आपल्याला माहितीच आहे, जोराने काम करणार, जोराने काम करणार आहे, सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहेत दिल्लीतून। 21 जागांच्यावर उमेदवार आज घोषित करण्यात आले आहेत। सर्व एकंदरीत महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा जागा आहेत या आज उमेदवारी घोषित झाली आहे। हो, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडीतले घोषित झालेले आहेत आणि याचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केलेला आहे। आजपर्यंत ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार दिला जायचा, ही जागा होती युतीत लढवली जात होती, मात्र पहिल्यांदाच ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा आपण पाहत असाल महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे। आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत, महाराष्ट्र हित म्हणजेच देश हित हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत। उद्या आपण बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, कसा हा दौरा असेल? आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत, स्पष्ट आहेत, लोकांसमोर आहेत, पण जे काही एनडीए अलायन्स आहे, मग त्याच्यात भाजप आहे, ईडीआयटी, सीबीआय, मिंदी गट आणि अजून एक गद्दार गँग आहे, त्यांच्या उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आहेत। आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपला अजून उमेदवारच मिळत नाहीयेत आणि मुद्दाम मी हे सांगतोय कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करतात। याचं कारण एकच आहे, जे भ्रष्ट आहेत त्यांच्यात आता बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत त्यांना बदलतात पण दिसत नाहीत कुठे। कल्याण पालघरच्या जागेवर आपल्याकडनं आज उमेदवार जाहीर झाले आहेत, मात्र समोरून अजून उमेदवार जाहीर होत नाही, तुम्ही चॅलेंज देखील देऊन आला। कारण समोर जे आहेत ते भ्रष्ट उमेदवार, कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामून हेच पुन्हा एकदा सांगेन, कारण उमेदवार मिळत नाहीत कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्यासोबत कोणीच राहणार नाही, आता जनता तर त्यांच्यासोबत नाही। आदित्य ठाकरे ऍक्शन मोडवर दिसत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये, मग आदित्य ठाकरे 21च्या 21 उमेदवारांचे अर्ज भरायला जाणार आहेत का? आता जेवढे जमतात तेवढे जातोय, कारण काही उमेदवार एकाच दिवशी भरतात, अंतर मोठी असतात, मग बघू जसं जमेल तसं। गुजराती वर्सेस मराठी असा काही सामना आहे मला वाटत नाही। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत, महाराष्ट्र हित विचार करणारे आहेत, महाराष्ट्रासाठी लढणार आहेत, ते सगळे आमच्या सोबत आहेत, त्याच्यात सगळेच भाषिक आहेत। पण मुद्दामून मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो, एक जे गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय की एका विशिष्ट राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत, त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत। आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही, पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतात तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो, त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत। सर, एक तरफ जेल या जॉइंट की पॉलिसी आपने बात कही, दूसरी तरफ आज जलगांव के जो बीजेपी के मंत्री नेता थे उन्होंने आज शिवसेना, आज जळगावातले खासदार जे आहेत ते आमच्या भाजपचे होते, ते आज आमच्या शिवसेनेत आलेले आहेत, याचसाठी आलेले आहेत कारण त्यांना देखील दिसलेलं आहे की भाजप जी आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे। करण पवार यांना उमेदवारी देऊन एक वेगळा असा आदर्श ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवला आहे, युवा असं नेतृत्व दिलं आहे। खरं तर उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार होते, मात्र त्यांना भाजपने तिकीट नाकारली होती, कुठेतरी आशावादी होते ते तुमच्याकडून। मला वाटतं उन्मेषजीनीच आज आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांची चर्चा करून, संजय राऊत साहेबांची चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते आज लोकांसमोर आलेलं आहे। केंद्र की जो सरकार है उन्होंने 10 साल, उनका जो 10 साल का कार्यकाल है उसको लेकर एक पत्र जारी किया और ये नागरिकों से अपील की है कि 2024 में वो भी नागरिक उन्हें दुनिया अप्रैल फूल डे एक दिन पे सेलिब्रेट करती है, 1 अप्रैल को। हम पिछले 10 सालों से अच्छे दिन सेलिब्रेट करते आए, अभी बहुत हुआ अच्छे दिन का जुमला, अभी तो काम करेंगे। तो इसलिए इंडिया आघाड़ी को अगर आप देखें तो बहुमत से सरकार बनेगी।